पुस्तकामधील धड्यापेक्षा आयुष्याने दिलेले धडे जास्त लवकर समजतात. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर. आपल्या प्रत्येकाच्या घराजवळ छोटासा बगीचा नक्कीच बघायला मिळतो. बहुतेक लोकांना घराजवळ बगीच्यामध्ये वेगवेगळी झाडे लावण्याची आवड असते. त्यात एक झाड बहुतांश बगीचांमध्ये आपल्याला बघायला मिळते, ते म्हणजे जास्वंदाचं झाड. अनेक लोकांच्या घराजवळ जास्वंदीचं झाड हे असतंच. तर वास्तुशास्त्रानुसार हे जास्वंदीचं झाड घराजवळ असणं शुभ असतं की अशुभ? त्याचबरोबर जास्वंदीचं झाड लावण्याची योग्य दिशा कोणती आणि सोबतच जास्वंदीच्या झाडाचा अत्यंत प्रभावी उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया असं नक्कीच लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ज्याप्रमाणे जास्वंदीचं फूल आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला प्रिय आहे, त्याचप्रमाणे जास्वंदीचं फूल हे देवी लक्ष्मीला देखील प्रिय आहे. त्यामुळे ज्यांना आपल्या जीवनात धन, वैभव, संपत्ती प्राप्त करायचे आहे त्यांनी देवी माता लक्ष्मीच्या चरणी जास्वंदीचं फूल नक्की अर्पण करावं असं सांगितलं जातं. आपल्या वास्तुशास्त्रानुसार घराजवळ विशिष्ट वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं लावल्यानं ग्रह बलवान होतं असं सांगितलं जातं आणि आपल्या जीवनात येणाऱ्या आर्थिक अडचणी देखील दूर होतात. त्याचप्रमाणे जे काही जास्वंदीचं झाड आहे ते आपल्या घराजवळ लावणं हे वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. जास्वंदीचं झाड जर आपल्या घराजवळ असेल तर त्यापासून आपल्याला काय काय फायदे होतात ते आता आपण जाणून घेऊया. जास्वंदीचं झाड जर आपल्या घराजवळ असेल तर त्यामुळे आपल्या घरात जी काही निगेटिव्हिटी असते, नकारात्मक ऊर्जा असते ती बाहेर पडते आणि देवी लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते. आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास राहतो. जर जास्वंदीचं झाड आपल्या घराजवळ असेल तर आपल्या हातून समाजात अनेक शुभ कार्य घडू लागतात आणि त्यामुळे समाजात आपली मान प्रतिष्ठा देखील वाढत असते. जास्वंदीचं जे काही फुलझाड आहे ते घराजवळ अशा ठिकाणी लावायचं आहे, अशा दिशेला लावायचं आहे की त्या झाडाला सूर्यप्रकाश पुरेपूर मिळेल, सूर्याची किरणे त्या झाडावर पडतील. त्यामुळे जास्वंदीचं झाड लावताना योग्य दिशेची निवड करायची आहे की ज्या ठिकाणी त्याला सूर्यप्रकाश येण्यासाठी काही अडथळे येणार नाहीत. त्याचबरोबर आपण जे काही जणांना दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य देण्याची सवय असते, तर त्या सूर्याला अर्घ्य देताना त्या पाण्यामध्ये जर आपण जास्वंदीचं फूल टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केले तर त्या लोकांना डोळ्यांचे आजार कधीही होत नाही असं देखील सांगितलं जातं. त्या व्यक्तीची हाडे मजबूत राहतात, त्याचबरोबर त्याचं नावलौकिक वाढतो समाजामध्ये, त्याचबरोबर यश, कीर्ती या गोष्टी त्या व्यक्तीच्या जवळ आपोआप चालून येतात. जास्वंदाचं फूल किंवा जास्वंदाचं झाड हे मंगळ आणि सूर्यदेवाशी संबंधित आहे. त्यामुळेच आपल्या कुंडलीत जर मंगळ दोष असेल तर जास्वंदाचं झाड हे फार उपयोगी आहे. त्याचबरोबर संपत्ती संबंधी काही समस्या असतील, जमीन जुमला यांचे काही वाद चालू असतील, काही अडथळे असतील, जमीन एखादी नावावर होत नसेल, अशा अनेक प्रकारच्या अडचणी जर आपल्या आयुष्यात चालू असतील तर तुम्ही काय करायचं आहे, जास्वंदी एक फूल मारुतीरायांच्या चरणी म्हणजेच हनुमानजींच्या चरणी अर्पण करायचं आहे. हे फूल तुम्ही हनुमानजींच्या चरणी कधीही अर्पण करू शकता. शनिवारी केलं तर अतिउत्तम. किंवा जर आर्थिक समस्या असतील तर माता दुर्गेच्या किंवा देवी लक्ष्मीच्या चरणी तुम्ही हे जास्वंदाचं फूल अर्पण करू शकता. आता साहजिकच तुमच्यापैकी एखाद्याच्या मनात तरी असा प्रश्न निर्माण झाला असेल की अरे, जास्वंदीच्या फुलामध्ये तर आपल्याला वेगवेगळे रंग बघायला मिळतात, जसं की पांढरं जास्वंद, जे एक लालसर जास्वंद असतं. त्याचबरोबर काही जास्वंदाला 5 पाकळ्यांपेक्षा अधिक 32 पाकळ्यांची जास्वंद देखील आपल्याला बघायला मिळतं. तर यापैकी कोणत्या जास्वंदाचं फूल किंवा फुलझाड आपल्या घराजवळ असायला पाहिजे? तर जे काही आपलं जनरल लाल जास्वंदाचं झाड आहे ते घराजवळ असणं अत्यंत शुभ आहे. दुसरं असेल ते पण शुभ, पण जे काही लाल जास्वंदापासून आपल्याला फायदे होतात तर ते अधिक पटीने जास्त असतात. त्यामुळे शक्यतो जे काही लाल रंगाच्या जास्वंदाचं झाड आहे ते आपल्या घराजवळ असावं आणि तेच आपण देवी लक्ष्मीला फूल अर्पण करू शकतो. त्यामुळे घरात धनसंपत्ती, वैभव कसलीच कमी पडत नाही. सुरुवातीलाच सांगितलं की जास्वंदाचं फूल हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत. चतुर्थीच्या दिवशी किंवा विनायक चतुर्थीच्या दिवशी किंवा इतर कोणत्याही दिवशी तुम्ही गणपती बाप्पाला हे फूल वाहू शकतात. त्यासोबतच जास्वंदीच्या फुलाचा एक अतिशय महत्त्वाचा उपाय सांगितला जातो. तो उपाय असा की रविवारच्या दिवशी गणपती बाप्पांच्या चरणी 8 लाल रंगाची जास्वंदीची फुले अर्पण करायची आहे. ती फुले दिवसभर तशीच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी
म्हणजे सोमवारी सकाळी आपण ही जास्वंदाची फुले जी काही गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण केलेली आहेत ती तिथून काढून घ्यायची आणि सूर्यप्रकाशात 1 तासभर ठेवायची आहे. फक्त एक काळजी घ्यायची आहे की जी कोणती आपण फुले अर्पण करणार आहोत जास्वंदाची तर ती लाल रंगाची असली पाहिजे. त्यानंतर ती फुले तिथून काढून घेऊन 4 ते 5 दिवस ती फुले व्यवस्थित वाळवून त्याची बारीक पावडर करायची आहे आणि त्यामध्ये थोडासा कापूर आणि कुंकू मिक्स करून त्याचा गंध तयार करायचा आहे. तो गंध आपण टिळा रोज लावू शकतो किंवा मग शुभ कार्यासाठी बाहेर पडत असू किंवा काही कामासाठी बाहेर पडत असो तर त्यावेळेस तो टिळा आपण लावून गेलं तर आपली सर्व कामे यशस्वी होतात, मार्गी लागतात असं म्हटलं जातं. जास्वंदाच्या झाडाचे अनेक औषधी फायदे देखील आहेत ते आपल्याला माहीतच आहे. बरेच जण आपल्यापैकी बऱ्याच ज्या काही महिला वर्ग आहेत त्या खोबरे तेलात देखील जास्वंदीचं फूल उकळवून लावत असतात. त्यामुळे आपले केसांचे आरोग्य देखील सुधारते. जर तुम्ही आर्थिक समस्यांनी त्रस्त असाल, सर्व उपाय करून थकले असतात, जर तुमच्या घराजवळ जास्वंदाचं झाड नसेल तर तुम्ही जास्वंदाचं झाड लावून बघा आणि त्याचे चमत्कार देखील तुम्ही बघू शकता. तुमच्या आर्थिक समस्या नक्कीच कमी होतील. जास्वंदाचं झाड जर आपल्या घराजवळ असेलच तर आपल्याला देवी लक्ष्मीसोबत माता दुर्गा, हनुमानजी त्यासोबतच गणपती बाप्पा यांचा आशीर्वाद कायम राहतो. कारण देवी लक्ष्मीला जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे. त्यामुळेच आपल्याला या सर्व देवी देवतांचे आशीर्वाद भरभरून राहतात. आपल्या आर्थिक समस्या देखील दूर होतात. आपल्या कुंडलीतील सूर्याची स्थिती कमकुवत असेल तर जास्वंदीच्या झाडामुळे ती स्थिती सुधारण्यास नक्कीच मदत होते. त्याचबरोबर कुंडलीत जर मंगळ दोष असेल तर तो मंगळ दोष दूर होण्यास देखील जास्वंदाच्या झाडाचा चांगला फायदा होतो. मला अगोदर पण सांगितलं की जास्वंदीचं झाड आपल्या घराजवळ अशा ठिकाणी लावायचं आहे की त्याला सूर्याची किरणे पुरेपूर मिळतील, कोणताही अडथळा येणार नाही. त्यामुळे आपल्या कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होईल. म्हणून शक्यतो जास्वंदाचं झाड हे घराच्या पूर्व दिशेला लावायचं आहे. त्यामुळे जास्वंदीचं झाड जर आपल्या घराजवळ असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेशच करत नाही, घरात फक्त सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. आपल्या घरातील सकारात्मकता वाढते, कुटुंबातील वातावरण देखील आनंदाचं, उत्साहाचं राहतं, घरात धनधान्याची देखील कमी पडत नाही. त्यामुळे आपण जी काही घराजवळ झाड लावतो तर ते झाड लावताना देखील त्याचा विचार करायचा आहे, त्याची दिशा ठरवून घ्यायची आहे. कारण प्रत्येक झाडामध्ये झाड लावण्यामागे काही ना काही शास्त्र आहे. त्यामुळेच पूर्वीपासून आपल्याला अनेक जणांच्या घराजवळ जास्वंदाचं जे काही झाड आहे ते बघायला मिळतं. तर अशा प्रकारे या जास्वंदाच्या झाडाचे देखील अनेक फायदे वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले गेले आहेत. तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. जर तुमच्या घराजवळ जास्वंदाचं झाड नसेल तर नक्की लावा. त्यामुळे आपल्या कुंडलीतील सूर्याची जी काही स्थिती आहे ती मजबूत होण्यास नक्कीच मदत होईल. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. तुमच्या घराजवळ देखील जास्वंदाचं झाड आहे की नाही ते देखील मला कमेंटद्वारे कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.